राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकांसाठी अवघे 15 दिवस शिल्लक असतानाच राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. 15 जानेवारीला मतदान आणि 16 जानेवारीला निकाल होणार असताना उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक पक्षांमध्ये गोंधळ, नाराजी आणि बंडखोरी पाहायला मिळाली. एबी फॉर्म न मिळाल्याने काही इच्छुक उमेदवार नाराज झाले, तर काहींनी थेट पक्षांतराचा निर्णय घेतला. मात्र या सगळ्या रणधुमाळीत भाजपसाठी दिलासादायक आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत भाजपने निवडणुकी आधीच विजयाचं खातं उघडलं असून सलग दुसरा उमेदवार बिनविरोध निवडून आलाय. प्रभाग क्रमांक 26 क मधून भाजपच्या आसावरी केदार नवरे यांची एकही विरोधी उमेदवारी न आल्याने बिनविरोध निवड झाली आहे. याआधी प्रभाग क्रमांक 18 अ मधून ओबीसी महिला आरक्षित जागेवर भाजपच्या रेखा राजन चौधरी यांचा विजयही जवळपास निश्चित मानला जातोय. आता या दोन्ही बिनविरोध विजयांमागे भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष आणि कल्याण डोंबिवलीतील प्रभावी नेतृत्व मानले जाणारे रवींद्र चव्हाण यांची संघटनात्मक रणनीती आणि मैदानातील पकड महत्त्वाची ठरत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. विरोधकांमध्ये उमेदवारीवरून असंतोष आणि गोंधळ असताना भाजपने मात्र शिस्तबद्ध नियोजनातून निवडणुकीपूर्वीच ताकद दाखवून दिली आहे. दोघांच्याही कागदपत्रांची आज पडताळणी होणार असली तरीही निवडणुकी आधीच भाजपने 2 उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने कल्याण डोंबिवलीत भाजपच्या गोटात उत्साहाचं वातावरण आहे. आता ही केवळ सुरुवात आहे की मोठ्या विजयाची नांदी, हे त्या निकालातूनच स्पष्ट होणार आहे.